महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी सध्या खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम सध्या आपण सलगरे गावामध्ये आहोत. सलगरे गावामध्ये दीपावली पाडवा हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. मुलाखतीला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना एक आग्रह करतो की खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर ते आत्ता लगेच करा. गुगल प्ले स्टोअर असेल, आयफोनसाठी ॲप स्टोअर असेल तर याच्यावरती जाऊन खिलार सर्च करा इंग्लिशमध्ये आणि हे ॲप इन्स्टॉल करा. कारण बरीचशी माहिती हे ॲपमध्ये येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ॲपमध्ये तुम्ही स्वतः तुमच्या दावणीचे फोटो असतील ते त्याच्यामध्ये टाकू शकता. व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्हाला लिंक टाकावी लागते. मंडळी आपण सलगरेमध्ये एका मालकाच्या दावणीला आलो आहे. या शेतकऱ्याची एक विशेष गोष्ट म्हणलं तर एक वर्ष आपण आता जवळपास सलगरेचा दीपावली पाडवा निमित्त आपण बरेच वर्ष येथे येतोय. एक वर्ष यांच्या दावणीचा एक खोंड आपण सलगरेच्या मंदिराच्या प्रदक्षिणा घालतात तिथे पाहिला होता मैदानावरती. एवढा बुजार खोंड होता की त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. आज त्याच मालकाच्या दावणीला असलेला अजून एक वळू बैलाची माहिती आपण घेणार आहोत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर सांगा. शामराव श्रीमंत मासाळ, गाव सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. फोन नंबर 9890620591. मालक, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की याच्या अगोदर कोणकोणती बैल तुमच्या दावणीला होऊन गेले आणि आज असलेल्या या बैलाची माहिती द्या आम्हाला पूर्ण. ह्याच्या अगोदर एक गावातलाच घेतला तुम्ही मास्तरो, ते गुंडू कांबळ्याच्या बैलाच होता. त्यानंतर शिव हा मेतोडे सर्जाचा बैल निलगंजेतनं घेतलो होतो. आता हा बैल घेण्यामागचं किंवा हा निवडण्यामागचं काय कारण आहे? आता तुमच्या सलगरमधल्या गायी तुम्ही बघता कशा बुजार आहेत आम्ही पाहतोय, तर मग हा जेव्हा खोंड घेतला, वळू घेतला, तर काय नियोजन होतं याच्या मागचं? शिव बैलाचं जात वळूला जी पाहिजे आहे ते आहे हो. जात, शरीर, वान. आता किती दाती बैल आहे? शिव आता 4 दाते. आता तुमच्या सलगर मधल्या गायी सोडल्या तर त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या दावणीला पण गायी आहेत का? आहेत की. किती गायी आहेत? 7-8 गायी आहेत आपल्याकडे. आता याच्यापासून आपण किती भरल्या असतील आतापर्यंत? मी आता एक 400 भरले त्या. आणि किती वासर पाहायला मिळतात? आता एक 70 वर पडले असतील. आपण किती घेतो गायी भरण्याचे? 1000 रुपये घेतो मी. आता तुमच्या सलगर मध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या गायी, त्याच्या व्यतिरिक्त लांबून सांगली जिल्ह्याच्या बाहेरनं पण गायी येतात? हो, आलेत की पार कागवाड मसन, परत मवळं, आयनापूर मवळं इकडे पण येते. आता एखादा वळू बैल तुम्ही मालक जेव्हा सांभाळता तेव्हा मॅन पॉवर ही जास्त पाहिजे का? एक माणूस पण चालतो वळू सांभाळायला? नाही, तसं कसं आहे, बैल ठुण्यावर नसते, दोघं जर पाहिजेत बैलाला. आता बैलाचे दिवसभराच्या दिनक्रमामध्ये आम्ही आता इथे तुमची जी वैरण पाहतोय तर याचा खुराक असेल, वैरण असेल, काय काय देतं बैलांना? खुराक काय सातो आहे, गहू, शेंगपेंड. किती खर्च येतोय अशा प्रकारचे वळू बैल सांभाळायला? दिवसाला एक 400 रुपये. महिन्याला अंदाजे? महिन्याला एक 12,000. पण मला एक विचारायचं की आता तुम्ही हे एवढे वळू सांभाळताय तर हा जो खर्च आहे, हा खर्च जाऊन परवडतं का वळू सांभाळणं? होय, परवडतंय. दररोज 2 गाय होते आपल्या बैलाला. आणि आता तुमच्या दावणीच्या पण गायी आहेत तर ती ठीक आहे, आता गायी तर जवळच आहे, पण एखादा दुसरा कळपवाला म्हणला तर आमच्या गायी भरायच्या, मग हा वळू तिकडे न्यायचं का गायी इकडे येतात? नाही, वळून येतो तिकडं. मग टेम्पोत भरून वळू घेऊन जायचं? टेम्पोत भरून येतो. पण आता एक गोष्ट अशी पण विचारायची की त्या आता सलगर मधल्या तुमच्या गायी अंगावर धावून येणं, मारणं ह्या प्रकारच्या गायी आहेत, त्या वळूला पण त्रास देतात? होय, देतात की लय. मग कधी असं नाही वाटत का की नको बाबा या कळपाकडं कधी कधी वळूला जखम होऊ शकते किंवा लागू शकतं असं काही? नाही, कसं होते, गाई माझ्यावर आली नाही त्यावेळेस एवढं काय करत नसते. ओके. मला एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर परत एकदा सांगा आणि हा पत्ता कुठं आहे, कसं यायचं गाय घेऊन इथं? शामराव श्रीमंत मासाळ, गाव सलगर,
तालुका मिरज, जिल्हा सांगली. आणि नंबर 9890 620591. सलगर जांडावर रोड आहे. आता एक थोडंसं आम्हाला माहिती द्या, हे सलगरला दीपावली पाडव्याच्या निमित्त काय विशेष कार्यक्रम असतो तुमच्या इथे? ही पाडवा जोरी परंपरा आहे, पहिल्यापासून जोरी परंपरा आहे. मेंढर देशी गुरु आमच्या सिद्धोबाला देवाला ह्याला नेते तेच. मग वर्षभरातला हा आजचा दिवस असा आहे की ज्या दिवशी जास्तीत जास्त समजा कोणाला पाहायची असतील गुरं तर ती आजच्या दिवशी पाहायला मिळतात एका जागी मिळतात. जर इतर दिवशी आले तर पाहणं शक्य आहे, फिरून बघायला लागते मग रानात, पण ते अवघड काम आहे. हा ठीक आहे. मालक, आता अजून एक गोष्ट आम्ही पाहतोय की माग पण एक खोंड पाहतोय, तर काय नियोजन आहे त्या खोंडाचं की कशासाठी घेतलंय? ह्या बैलाच्या माग, ह्या बैलांच्या माग चालू हो बैल. ओके, म्हणजे पुढची तयारी आहे. ठीक आहे. धन्यवाद मालक. तर मंडळी, अशा प्रकारे मालकांनी दावणीला असलेल्या वळू बैलाची माहिती दिली. त्यांच्याकडे आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या याच्या अगोदरच्या काही वळू बैलांची देखील माहिती सांगितली. आणि एक गोष्ट आपण पाहिली तर आता वळू मालक पण बरेचसे तयार होतात ते की ते त्यांच्या घरी दावणीला एक वळूपेक्षा अजून एखादा जास्त वळू ठेवण्याचं नियोजन ते कायम करतात. ते खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं ॲप इन्स्टॉल करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.